पालघर जिल्ह्यातील वाडा शहरात 22 जानेवारीला सकाळी भीषण अपघात घडला। वाडा येथील बाजारपेठेतील हनुमान मंदिरासमोर सकाळी सुमारे 9च्या सुमारास दुचाकी स्लिप होऊन समोरून येणाऱ्या भरधाव ट्रकच्या चाकाखाली तरुण सापडल्याची घटना घडली। या अपघातात साईनाथ सालकर हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। या घटनेचा थरारक सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार डाहे गावातील साईनाथ सालकर आणि जितेंद्र लाखात हे दोघे तरुण कामानिमित्त वाडा शहरात येत होते। बाजारपेठेत नेहमीप्रमाणे सकाळच्या वेळेस वर्दळ असताना त्याच्या दुचाकीचे रस्त्यावर साचलेल्या सांडपाण्यामुळे संतुलन बिघडले आणि दुचाकी घसरली, त्यामुळे दोघेही रस्त्यावर पडले। याच वेळी समोरून येणाऱ्या एका भरधाव ट्रक अचानक समोर आल्याने परिस्थिती अधिकच गंभीर झाली। दुचाकी चालवणारा साईनाथ ट्रकच्या पुढील चाकाला धडकून थेट मागील चाकाखाली सापडला। अवघ्या काही सेकंदात हा सगळा प्रकार घडला। अपघातात साईनाथ गंभीर जखमी झाला तर मागे बसलेला जितेंद्र किरकोळ जखमी झाला। घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ धाव घेत दोघांनाही वाडा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले। साईनाथची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारासाठी अन्य रुग्णालयात हलवण्यात आले। दरम्यान अपघात स्थळ हा वाडा शहरातील सर्वात अरुंद आणि धोकादायक रस्ता असून येथे तीव्र वळण आहे। रस्त्यावर सतत सांडपाणी वाहत असल्याने अपघाताचा धोका वाढत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे। नुकतेच रस्त्याचे रुंदीकरण व काँक्रिटीकरण करण्यात आले असले तरी या भागात स्थानिकांच्या विरोधामुळे काम अपूर्ण राहिले। या गंभीर अपघातामुळे वाडा शहरातील रस्त्यांच्या सुरक्षतेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून प्रशासनाने तातडीने दखल घेऊन योग्य उपाययोजना कराव्यात अशी जोरदार मागणी नागरिकांकडून केली जात आहे। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।